मित्रांनो, तुमच्याकडे समजा 1,00,000 रुपये एक रकमी जमा झालेले आहेत आणि मग आता हे 1,00,000 रुपये तुम्हाला गुंतवणूक करायचे आहेत, तर तुम्ही काय कराल बरं? एफडी मध्ये टाकाल की म्युच्युअल फंडामध्ये एक रकमी म्हणजे लमसम इन्व्हेस्ट करून पाहाल? आज खास तुमच्यासाठी खूप सोप्या भाषेमध्ये या दोन्हीही शक्यता आपण जर करून पाहिल्या तर काय होईल, कोणत्या ह्याच्यामध्ये काय फायदा होईल याचे तपशील आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास जरूर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. हा चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अशाच छान छान माहितीप्रधान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आणि तुमच्या समस्यांना उत्तरं मिळत राहतील. तर मित्रांनो, आता आपण पहिल्यांदा या दोन्हीही फायनान्शियल टूल्सची काही वैशिष्ट्ये समजून घेऊयात. म्हणजे आपल्याकडे ही दोन साधनं आहेत पैसे वाढवण्याची. एक आहे एफडी आणि दुसरं आहे म्युच्युअल फंडात केलेली लमसम इन्व्हेस्टमेंट, एक रकमी गुंतवणूक. राईट. तर मग आता आपण सगळ्यात पहिलं जे भारतीय लोकांना खूप आवडतं ते म्हणजे आहे एफडी. आणि या एफडीचा विचार करूयात, त्याची काही वैशिष्ट्य आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. तर बघा, एफडी म्हणजे काय? फिक्स डिपॉझिट. राईट. एक रकमी एखाद्या बँकेत जाऊन आपण जेव्हा पैसे गुंतवतो काही ठराविक कालावधीसाठी ठराविक व्याज दराने, तेव्हा आपण त्याला म्हणतो एफडी. राईट. आणि हे मी म्हटलं की भारतीय लोकांमध्ये अत्यंत पॉप्युलर असलेली गोष्ट आहे. तर त्याचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे. का बरं हे पॉप्युलर आहे? तर त्याचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य असं आहे की तुमचे पैसे अशा प्रकारे जर नॅशनलाइज बँकेमध्ये एफडीच्या स्वरूपात टाकलेले असतील तर ते सुरक्षित असतात. राईट. सुरक्षिततेसाठी एफडी ही अनेकदा प्रिफर केली जाते भारतीय लोकांकडून. दुसरं काय आहे तर परतावा जो मिळणार आहे, रिटर्न्स जे मिळणार आहेत, तर ते हमखास त्याच्यामध्ये रिटर्न्स आहेत, म्हणजे गॅरंटेड रिटर्न्स तुम्हाला त्या ठिकाणी अश्युअर केलेले आहेत. दुसरी गोष्ट काय आहे की हे जे रिटर्न्स आहेत तर त्याचा जो काही इंटरेस्ट रेट आहे तो देखील अगोदरच जाहीर केलेला असतो. म्हणजे साधारणपणे नॅशनलाइज बँकेमध्ये 6 ते 7% आपल्याला त्यावरती गुंतवणुकीवरती आपल्याला व्याज मिळत असतं. तर हे त्याचं एक वैशिष्ट्य, काही वैशिष्ट्य आहेत. आणखी एक लक्षात ठेवण्याची गोष्ट काय, या व्याजावरती तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. म्हणजे तुम्हाला सुरक्षितता आहे, परंतु या पैशाची जी वाढ आहे ती मर्यादित आहे. पैशाची वाढ मर्यादित आहे. तुम्ही जे इन्व्हेस्ट केलेले पैसे आहेत ते तुम्हाला परत मिळणार आहेत, म्हणजे कॅपिटल तुम्हाला निश्चितपणे परत मिळणार आहे, परंतु त्याच्यावरती जे व्याज मिळणार आहे त्याची एक मर्यादा ठरलेली आहे, त्याला एक कॅप आहे असं पण म्हणूया. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की इन्फ्लेशन म्हणजे महागाईचा जो दर आहे, तर या महागाईच्या दराचा जर विचार केला तर त्या महागाईच्या दराच्या तुलनेमध्ये म्युच्युअल एफडी मध्ये आपण जे इन्व्हेस्टेड केलेले पैसे आहेत त्याच्यात फार वाढ होत नाही. तर ही सगळी वैशिष्ट्ये आहेत एफडीची. आता लगेच आपण दुसरी गोष्ट बघूया. आणि दुसरी गोष्ट काय आहे, म्युच्युअल फंडामध्ये एक रकमी जर आपण पैसे घातले, लमसम इन्व्हेस्ट केले, तर त्याचं आपल्याला नेमकं काय वैशिष्ट्य आहे, काय फायदा त्याचा होऊ शकतो? तर बघा, म्युच्युअल फंडामध्ये म्हणजेच म्युच्युअल फंडातल्या इक्विटी स्कीम्समध्ये तुम्ही जर दीर्घ काळासाठी इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला साधारणपणे 10 ते 12% रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. परंतु हा रिटर्न गॅरंटेड नाहीये. राईट. याची गॅरंटी दिली जात नाही. बरोबर. शॉर्ट टर्म मध्ये काय होतं की तुम्ही जर म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट केलं तर शॉर्ट टर्म मध्ये हे जे मार्केट अपडाऊन्स चालत असतात, म्हणजे म्युच्युअल फंड शेवटी काय करतात की शेअर मार्केटमध्ये त्याच्यातला मुख्य पैसा इन्व्हेस्ट केलेला असतो आणि शेअर मार्केटचे भाव खालीवरी होत असल्यामुळं त्याचे जे फ्लक्च्युएशन्स आहेत, त्याचा जो काही शॉर्ट टर्म मधला रिस्क त्यामुळं त्या ठिकाणी असते. राईट. मग त्याच्यानंतर तुम्ही हे लक्षात घेऊ शकता की टॅक्स देखील तुम्हाला या ठिकाणी या पैशावरती कमी प्रमाणामध्ये भरावा लागतो. म्हणजे तुम्ही 5 वर्षासाठी जर या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेले असतील, 5 किंवा अधिक म्हणूयात आपण, तर तुम्हाला त्या ठिकाणी लॉंग टर्म कॅपिटल गेन्स म्हणजे त्या ठिकाणी भरावा लागतो, हा टॅक्स भरावा लागतो आणि तो तुलनेनं कमी आहे. राईट. तर मग हे सगळे वैशिष्ट्य झाले आपल्याला. कशाचे झाले वैशिष्ट्य? तर हे म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट केलेल्या पैशासाठीचे वैशिष्ट्य तुम्ही लक्षात घेतलेले आहेत. आता आपण एक छोट्याशा उदाहरणावरून बघूयात की काय घडतं नेमकं. चला एक छोटं उदाहरण घेऊयात. समजा 1,00,000 रुपये आपण घेतले आणि ते 5 वर्षासाठी गुंतवले. बरोबर आहे.
तर मग एफडी मध्ये तुम्ही जर गुंतवले तर या एफडी मध्ये गुंतवलेल्या पैशाचे आपल्याला परत किती मिळणार आहेत, तर साधारणपणे 1,35,000 रुपये साधारणपणे आपण समजूयात, पकडूयात, तुम्हाला परत मिळतील. पण हीच अमाऊंट जर आपण इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये एक रकमी गुंतवली तर त्याचे साधारणपणे 1,60,000 ते 1,80,000 होण्याची शक्यता असते. म्हणजे याच्यातून काय लक्षात आलं, तर एफडी ही सुरक्षितता देते आपल्याला, सिक्युरिटी आपल्याला कुठे मिळते, एफडी मध्ये मिळते. पण ग्रोथ कुठे मिळते, वाढ कुठे मिळते, तर ती वाढ तुम्हाला मिळते म्युच्युअल फंडामध्ये. बरोबर आहे. तर असं हे दोन्हीचं कंपॅरिझन तुमच्या समोर मी मांडलेलं आहे. मग आता साधारणपणे शेवटी तुम्हाला प्रश्न पडेलच की नेमकं मग कोणी एफडी मध्ये जावं आणि कोणी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करावी. एफडी मध्ये जाण्यासाठी कोणासाठी प्रेफरेबल आहे एफडी, जर तुम्हाला रिस्क घ्यायचीच नसेल, राईट, म्हणजे रिटर्न्स थोडे कमी मिळाले तरी चालतील पण आम्हाला रिस्क नको आहे, असा स्वभाव जर तुमचा असेल तर तुमच्यासाठी एफडी हाच योग्य पर्याय आहे. आणि पैसे तुम्हाला जर 1 ते 3 वर्षात लागणार असतील तरी देखील तुम्ही एफडी मध्येच पैसे गुंतवलेले योग्य राहतील. बरोबर आहे. तुम्ही सिनियर सिटीजन असाल आणि तुम्हाला एक स्टेबिलिटी हवी आहे, स्थिरता हवी आहे तुमच्या पैशाची, तर तुम्ही एफडी मध्येच पैसे इन्व्हेस्ट केलेले योग्य राहतील. मग आता म्युच्युअल फंड कोणासाठी आहे, तर म्युच्युअल फंड दीर्घकालीन ज्यांच्याकडे कालावधी आहे, म्हणजे ज्याला 5 वर्ष किंवा अधिक वर्ष पैसे लागणारच नाहीयेत, अशा व्यक्तीने म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट केले तर त्यांचा निश्चितपणे त्याला लाभ मिळू शकतो. आणि ज्यांना थोडीशी रिस्क घ्यायची तयारी आहे परंतु इन्फ्लेशन म्हणजे महागाई दराला आपल्याला बीट करता आलं पाहिजे, महागाई दरापेक्षा जास्त वाढ आपल्याला मिळाली पाहिजे, आणि मग अशी जर तुमची इच्छा असेल तर तुमच्यासाठी म्युच्युअल फंड आहे. तिसरी एक गोष्ट आहे की ज्याला वेल्थ क्रिएशन करायचं म्हणजे संपत्ती निर्माण करायची आहे, अशा व्यक्तीसाठी म्युच्युअल फंड निश्चितपणे एक चांगलं टूल आहे ज्याचा तुम्ही उपयोग करू शकता. राईट. मग प्रॅक्टिकल सल्ला काय आहे, जर पैसे लवकर लागणार असतील तर एफडी मध्ये टाका किंवा म्युच्युअल फंडातल्याच डेट फंडामध्ये तुम्ही टाकू शकता. आणि पैसे जर 5-10 वर्ष लागणारच नसतील तर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये निश्चितपणे हे पैसे गुंतवू शकता, काही गोल बेस्ड प्लॅनिंग करू शकता आणि अशा प्रकारे तुमच्या पैशाची योग्य ते नियोजन करू शकता. तर मित्रांनो, एफडी आणि म्युच्युअल फंड यामध्ये कुठे गुंतवणूक करायची हे तुमच्या ध्येयावर आधारित आहे. तुम्हाला काय ध्येय आहे, तुमचं गोल काय आहे, तुमच्याकडे उपलब्ध कालावधी काय आहे आणि तुमचा रिस्क टॉलरन्स किती आहे, म्हणजे तुम्ही किती रिस्क घ्यायला तयार आहात यावर अवलंबून असतं. आता एवढं सगळं ऐकून सुद्धा जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्ही एक AMFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड ऍडवायझरचं मार्गदर्शन घ्या. मी सुद्धा या प्रकारचं मार्गदर्शन देत असतो. तर भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचे काही अडचणी असतील, तुमचं काही सांगणं असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये माझ्यापर्यंत पोहोचवा. मला निश्चितपणे तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आवडेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.